चौकामध्ये आपण पाहतोय चारी बाजूने लोक जे आहेत ती येत आहेत आणि पोलीस या सगळ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। मनसेनं त्या मोर्चाला आवाहन केल्यानंतर मोठ्या संख्येनं मराठी लोक सगळे पक्ष मतभेद विसरून जे आहेत या ठिकाणी जमताना पाहायला मिळतात आणि त्या सगळ्या लोकांना ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। काही या मोबाईल व्हॅन ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा ही लोक मोठ्या थांबण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि रिक्षा असेल, बस असेल किंवा इतर जी काही वाहनं जी प्राप्त होतील त्यांच्या माध्यमातून या सगळ्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी ती केली जाते। खरं तर मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर गोवर्धन देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले। गोवर्धन देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलं, अर्थही तुम्हाला ताब्यात ह्याचे उत्तर तुम्हाला महाराष्ट्र सरकार देऊ शकतं की कोणाकोणाला पकडलं आहे ते। मोरारजी देसाईचं कपटी सरकार आहे, मोरारजी देसाईचं कपटी सरकार आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। मराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला मात्र मराठी माणसाचा मोर्चा का निघू शकत नाही असा प्रश्न रिसर्च पोलिसांकडे परवानगी मागितली होती। जर हे व्यापारी लोक विदाऊट परवानगी मोर्चा काढू शकतात आणि आम्ही मराठी माणूस या पोलिसांचा कायदा सुव्यवस्था आदर करून परवानगी मागितली असताना रिसर्च आम्हाला परवानगी नाकारली आणि आज आम्हाला हे आमचा आवाज दाबण्याच्या ठिकाणी प्रयत्न आहे। आज लक्षात ठेवा, हा कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाहीये, हा सर्वसामान्य मराठी माणसाचा आवाज आहे आणि इथे सर्व मराठी माणसं दिवसभर येत राहणार। मराठी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।